मित्रांनो, कर्जत स्टेशनपासून अवघ्या 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या 20 to 25 पीपल ॲकोमोडेशन देणाऱ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या टिया हॉलिडेजला व्हिजिट करण्यासाठी आज आपण आलो आहे। 20 to 25 पीपल ॲकोमोडेशन देणारा हा टिया हॉलिडेज आपल्याला 8 BHK सह स्विमिंग पूल, रेन डान्स यांसारख्या आणखी कोणकोणत्या बेसिक फॅसिलिटीज आपल्याला प्रोव्हाइड करतोय ते सगळं काय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत विदाउट स्किप नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला कुठलेही डाऊट्स राहणार नाहीत। इकडचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, फूड मेनू, चार्जेस सगळं काही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलंच आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता। चल तर मग आता वेळ न दवडता आजच्या या टिया हॉलिडेजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, कर्जत मुरबाड मेन रोडला लागूनच वंजरवाडी या गावी असलेल्या यशोदा रिसॉर्टच्या मेन गेटमधूनच आपल्याला टिया हॉलिडेजकडे जाता येते। इथून पुढे आल्यावर लगेचच अगदी 2 मिनिटांमध्ये आपण टिया हॉलिडेजच्या मेन गेटवरती येऊन पोहोचतो। या टिया हॉलिडेजचे मेन गेट एंटर करून पुढे आल्यावर एक रॉयल एंट्री करत आपण येऊन पोहोचतो इथल्या मेन लोकेशनला। या टिया हॉलिडेजच्या मेन लोकेशनला आल्यावर इथे अगदी रूमच्या समोरच किड्स प्लेइंग एरिया दिसून येतो। मित्रांनो, सर्वप्रथम आपण इथला स्विमिंग पूल पाहूयात। या टिया हॉलिडेजमध्ये आपल्याला किंग साइज स्विमिंग पूल विथ अटॅच बेबी पूल दिसून येतो। इथल्या निसर्गरम्य वातावरणात आणि म्युझिक सिस्टमच्या तालात स्विमिंगची मजा काही औरच असते। मित्रांनो, इथे म्युझिक सिस्टमच्या सोबतच नाईट पार्टी एन्जॉय करण्यासाठी डिस्को लाईटचा सेटअप सुद्धा अवेलेबल आहे। स्विमिंग पूल पाहिल्यानंतर आपण आलोय इथल्या रेन डान्स फ्लोअरकडे। इथे स्विमिंग पूल प्रमाणेच रेन डान्स फ्लोअर सुद्धा अगदी मोठ्या आकाराचाच पाहायला मिळतो। इथल्या म्युझिक सिस्टमच्या तालावर डान्स करत करत आर्टिफिशियल रेनचा आनंद लुटता येतो। यानंतर आपण आलोय इथल्या ओपन लॉन एरियाकडे। या ओपन लॉनमध्ये एक परमनंट फिक्स असा स्टेज असल्याने आणि समोरच एक भला मोठा असा लॉन एरिया असल्याने या टिया हॉलिडेजमध्ये एंगेजमेंट, वेडिंग, बर्थडे पार्टी यांसारखे प्रोग्राम देखील अरेंज केले जातात। या लॉनच्या सभोवताली सुशोभित असे पाम ट्री आणि काही झोके असल्याने या गार्डनची शोभा अधिकच वाढलेली दिसून येते। या गार्डनमध्ये आपण बॅडमिंटन, फुटबॉल यांसारख्या आउटडोर गेम देखील एन्जॉय करू शकतो। यानंतर आपण वळतोय इथल्या ॲक्टिव्हिटीजकडे। इथे आपल्याला इंडोर गेम्समध्ये कॅरम बोर्ड, टेबल टेनिस, चेस, लुडो, स्नॅक अँड लेडर यांसारख्या गेम्स, तर आउटडोर गेम्समध्ये आपल्याला क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल यांसारख्या गेम्स प्ले करता येतात। त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी सुद्धा इथे किड्स प्लेइंग एरिया दिसून येतो। मित्रांनो, या टिया हॉलिडेजमध्ये विल्लाच्या जस्ट समोरच फूड सेटअप लावला जातो। इथेच आपल्याला मॉर्निंग ब्रेकफास्ट, लंच, हाय टी अँड डिनर यांसारखे पॅकेजमधील मील्स प्रोव्हाइड केले जातात। या व्यतिरिक्तच इथे बार्बिक्यू सेटअपद्वारे तंदुरी तसेच लॉलीपॉप्स यांसारखे स्टार्टर आयटम देखील ऑर्डरनुसार प्रोव्हाइड केले जातात। इथल्या व्हेज आणि नॉनव्हेजच्या प्रत्येक डिश अगदी चविष्टच असतात। इथल्या फूड मेनूची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलीच आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता।
तर मित्रांनो, इथे टिया हॉलिडेजमध्ये काही गेस्ट आलेले आहेत. बघूया त्यांना कसा अनुभव आला या टिया हॉलिडेजमध्ये. नमस्कार सर, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल व्ह्यू यूट्यूब चॅनलवर. हॅलो. मॅडम, कुठून आहात आपण? आम्ही आलोय मुंबईवरून. मुंबईवरून. टिया हॉलिडेजमध्ये फर्स्ट टाइम आहात की लास्ट टाइम कधी येऊन गेला होता? मी एकटी, माझा सेकंड टाइम आहे आणि ही माझी फॅमिली आहे, तर ह्या लोकांसाठी फर्स्ट टाइम आहे. अच्छा, कधीपासून आहात मॅडम आपण इथे? आम्ही आज सकाळी आलोय. अच्छा, किती लोकांचा ग्रुप आहे तुमचा? आम्ही टोटल 10 जण आहे. 10 लोक आहेत तुम्ही. मग कसा अनुभव आला तुम्हाला इथे टिया हॉलिडेजमध्ये? खूप छान अनुभव होता. म्हणजे सगळं काय व्यवस्थित आहे. खूप कॉर्पोरेट म्हणजे करत आहेत लोक इकडचे. म्हणजे काही पण लागतंय तर ते लोक सपोर्ट करतात. येस सर्व्हिस देतात आहेत. त्यांचं पण खूप हार्ड वर्किंग आहेत. सगळ्यात जास्त काय आवडलं तुम्हाला इकडे? पूल आम्हाला सर्वांनाच म्हणजे फेवरेटच आहे. तर इथे येऊन पूल एन्जॉय करायला खूपच छान वाटलं असं. आणि फूड क्वालिटी बद्दल काय सांगाल? खूप छान होतं जेवण. येस, गरम गरम सर्व केलेलं त्यांनी. येस. बाकी गेम्स वगैरे काय खेळल्यात तुम्ही? हा, गेम्स हे लोकांनी, माझ्या कझिन्स आहेत, हे लोकांनी खेळलेत खूप गेम्स. बॅडमिंटन आणि टेबल टेनिस. अच्छा, समजा हा व्हिडिओ पाहून जर कोणाला इथे यावंसं वाटलं किंवा कोणी जर फार्म हाऊस बघत असेल कर्जतमध्ये, तुम्ही टिया हॉलिडेज त्यांना सजेस्ट करणार का? हो, नक्कीच करणार. येस. तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं? हो, खूप एन्जॉय केलं. मित्रांनो, आता आपण वळतोय या टिया हॉलिडेजच्या रूम्सकडे. इथे आपल्याला टोटल 8 रूम्स आणि एक मोठा डॉर्मेटरी मिळून 25 to 30 पीपलची कॅपॅसिटी पाहायला मिळते. आता हे रूम्स कशा स्वरूपात आहेत ते आपण पाहूयात. इथे खाली एक हॉल आणि सिंगल किंग साईज बेड असलेले अगदी एकसारखेच असे 3 रूम्स पाहायला मिळतात. त्यातीलच एक रूम आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. इथल्या प्रत्येक रूम्समध्ये एक मोठा डबल बेड, सामान ठेवण्यासाठी कपाट, AC, फॅन यांसारख्या बेसिक फॅसिलिटीज असून अटॅच वेस्टर्न फिटिंग वॉशरूम देखील आहेत. मित्रांनो, इथे खालच्या साईडलाच एक डॉर्मेटरी देखील आहे. आता आपण इथे वरच्या साईडला असलेले रूम्स पाहूयात. मित्रांनो, आपण या टिया हॉलिडेजला आल्यावर वॉटर स्पोर्ट एन्जॉय करण्यासाठी जवळच असलेल्या कर्जत राफ्टिंगला देखील व्हिजिट करू शकतो. इथे जसे खालच्या साईडला रूम्स आहेत त्याचप्रमाणे वरती सुद्धा 4 सेपरेट असे रूम्स आहेत. इथे सिंगल किंग साईज बेड असलेले 3 रूम्स, तर एक डबल बेड म्हणजे 2 बेड असलेला एक रूम पाहायला मिळतो. या रूमच्या बाहेर बसून देखील आपण छानपैकी चिल करू शकतो. आता आपण पटकन इथे असलेल्या काही रूम्स पाहूयात. इथल्या प्रत्येक रूममध्ये AC, फॅन, सामान ठेवण्यासाठी कपाट यांसारख्या बेसिक फॅसिलिटीज असून अटॅच वेस्टर्न फिटिंग वॉशरूम्स आहेत. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी सगळ्या रूम्स या व्हिडिओमध्ये दाखवत नाही. तर मित्रांनो, हा होता टिया हॉलिडेज वंजरवाडी कर्जतमधला. हा फार्म हाऊस तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन फार्म हाऊस आणि रिसॉर्टच्या व्हिडिओसाठी आपल्या ट्रॅव्हल व्ह्यू या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या फार्म हाऊस किंवा एका नव्या रिसॉर्टसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि पाहत राहा ट्रॅव्हल व्ह्यू. जय हिंद, जय भारत.